वाल्मिक अण्णांच्या बाबतीत. पण वाल्मिक कराडच्या या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा ते फोटो आले, ज्याच्याबद्दल तुम्ही विधानसभेत पण बोलला होतात आणि तुम्ही आधीही सांगत होतात की किती नीच आणि निर्घृणपणानं तो खून केला गेला, पण जेव्हा ते फोटो आले तेव्हा त्याच्यानंतर एकदम आक्रोश राज्यभर निर्माण झाला आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. तुम्हाला हे म्हणजे ह्या सगळ्या घटनेकडे, त्यांच्या राजीनाम्याकडे तुम्ही आता कसं बघता? त्यांनी म्हणजे तुमच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे असं म्हणाल्या की एकतर त्यांना आधी शपथच द्यायला नाही पाहिजे होती आणि त्यांनी द्यायचाच तर राजीनामा आधी द्यायला हवा होता. तुमचंही असंच मत आहे की शपथच द्यायला नाही पाहिजे होती? आणि हे बोलायला उशीर झाला पंकजाताई, फार उशिरा बोलल्या. हत्ती गेला आणि शेपटासाठी काय बोलतो? अगोदर आपल्या मराठीमध्ये म्हणे हत्ती गेला आणि शिपूट राहिला, तसं शेपटाच्या वेळेस बोलून काय उपयोग? पंकजाताईंचं हे स्टेटमेंट अगोदर पाहिजे होतं. पंकजाताई अगोदर संतोष देशमुखच्या घरी भेटायला जायला पाहिजे. संतोष देशमुख कोण आहे? त्यांचा लोकसभेतला एजंट आहे आणि ते गाव जे आहे ते मराठा बहुल गाव आहे. मराठा बहुल गावामध्ये एजंट होणं सुद्धा कालच्या लोकसभेला म्हणजे पाप झालं होतं. इतकी डेंजर परिस्थिती होती. आणि संतोष हांगेंनी सांगितल्याच्या नंतर 300 लोकांना बोलावून घेऊन पंकजाताईंचा सत्कार केला संतोषनी. संतोष एका बूथवरती एजंट होता आणि धनंजय एका बूथवरती एजंट. बूथ एजंट काय किमतीचा असतो हे तुम्हाला माहिती आहे ना राजीवजी? सांगा ना. तिथं जर आमचा माणूस नसेल तर दफा 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 बोगस अख्खं बूथ मारलं जाईल आणि आपल्या विरोधात त्या बूथवर थांबलाय ना संतोष. मग तुम्ही, माझं म्हणणं काय होतं की आता तुम्ही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल बोलताय, तुम्ही त्याला घ्यायलाच होतं का नको होतं? मग तो त्यांचा प्रश्न आहे, आमच्या पक्षाचा कुठं प्रश्न आहे? ते अजितदादांचा, तटकरे साहेबांचा आणि पटेल साहेबांचा, त्यांचा प्रश्न होता तो स्वीकारायचा का नाही. कारण घटना 9 तारखेला घडली होती आणि 14 तारखेलाच हे होतं, मंत्रिमंडळ विस्तार होता. मग 14 तारखेला, मग 14 तारखेला घ्यायचं का नको हा कोणाचा विषय? त्याच्यात भारतीय जनता पार्टीचा विषयच येत नाही. त्याच्यामध्ये विषय कोणाचा येतो? अजितदादा, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे साहेब, त्याच्यानंतर आता भुजबळ साहेबांना त्यांना टाळायचंच होतं म्हणून बहुतेक भुजबळ साहेबांना त्यांनी बोलावलंच नसेल असं मला वाटतं. कारण भुजबळ साहेबांचाच पत्ता कट झाला. त्याच्यामुळं भुजबळ साहेब नाही, पण ह्या 2-3 लीडर जे आहेत ते यांनी तो विचार करायला पाहिजे होता. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, आमचा नाही. माझं म्हणणं एक, पंकजाताईंच्या बद्दलची माझी आणि त्या कुटुंबियाची नाराजी काय आहे की त्यांनी तिथं जाऊन त्यांना भेटायला पाहिजे होतं. आता सगळं काही झाल्याच्या नंतर मग तुम्ही म्हणताय धनंजयला घ्यायलाच नको होतं. आता का म्हणता? अगोदर म्हणायला पाहिजे होतं. 12 तारखेला घटना घडली होती. तुम्ही 13 तारखेला जाऊन म्हणायला पाहिजे होतं मला द्या नाही तर नका देऊ, पण त्याला देऊ नका. का देऊ नका? की वाल्मिक अण्णा कराड त्यांच्या जवळचं आहे. वाल्मिक अण्णांनी तुमचे बी सत्कार केले ना. पंकजाताई, तुम्हाला ज्यावेळेस MLC मिळाली त्यावेळेस ते तसले भुरनाळे बिरनाळे इव्हेंट मॅनेजमेंटचा तर तो फार भारी आयटम होता वाल्मिक कराड. मग त्याच्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या ह्याला पंकजाताई सुद्धा भळभळल्या ना. त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर ते तसले कुठून भुरनाळे आणायचे, त्याच्यातून ते फुलं बिल काय म्हणतात ते तसले पाकळ्या बेकळ्या अंगावर टाकायच्या. मग त्या तुम्ही बी घेतल्या होत्या ना अंगावर वाल्मिक कराडांच्या. मग वाल्मिक कराड नाही घेतल्या का? आम्ही नाही घेतल्या बाबा. वाल्मिक अण्णांच्या पाकळ्या बिकळ्या नाही घेतल्या आम्ही. आपलं लांब जाऊन मागं बसायचो. ते अजितदादा म्हणले होते मला चटके बसले राव. तुम्ही एकदा मला वाटतं शिवराज सिंग चौहान आलते त्यावेळेस अजितदादा म्हणले की तुमच्या अतिउत्साहाचे चटके मला बसले. मग त्या चटक्याच्या वेळेस अजितदादांनी पुढचा चटका लक्षात घ्यायला पाहिजे होता ना, केवढा मोठा चटका बसवला. आता काय काय करतायत लोक पुणे